कागदासहित येते, याच्या कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आलाय, म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय. एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय. शिमरे पारगाव म्हणलं, आता हे म्हणलं, आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे. आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय. 30-30 कोटी 40-40 कोटीचे बंधारेच बांधले आपल्या जमिनीत. मग हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात? एवढं कुठून आलं? आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतात बा, रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाचते बा जास्त, हा लय कंबर राहिली ती सपना चौधरी. मग असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी, हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बर का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो मी, अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. त्या पण आलत्या का इथं? हा, तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. हे असं गायरान जमिनीवर पूर्ण ताब्या घ्यायचा.